नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. कशा आहात सगळे लोक बरे आहेत ना? चला आता आपण एक भाकर टाकूया. त्या बाबाला मग आम्ही लसूण चटणी घेतलेली आहे थोडीशी. मग त्या माणसाला लसूण चटणी पण खूप आवडते. आता घरी पिसलेली आहे मी. तर ही लसूण चटणी त्यांना एका डब्यामध्ये घेते आणि एक भाकर बांधते त्यांच्यासाठी ताजी ज्वारीची भाकरी. त्यांना खूप छान वाटेल. ते वडापाव खाऊन खाऊन ते बोर झाले असतात. आता खूप रात्री झाली तरी पण एवढ्या रात्री मी तिथं त्यांच्या भेटायला जाते. काय आहेत का नाही का कोणी घेऊन गेलं ते बघते जाऊन. जरा एक भाकर करते त्यांच्यासाठी. बघा गॅस चालू करते, पटकन एक भाकर करून देते. ठीक आहे, चल बघा हे पटकन घ्या. आता आता बघा पायामध्ये मी पीठ टाकले. एक ज्वारीची भाकरी करते. ठीक आहे, हे बघा तुमच्यासमोर एक पीठ मळलं पण ताजी ताजी भाकर करते. तुमच्या आशीर्वादाने, बाबाच्या आशीर्वादाने आपल्याकडं ज्वारीचं पीठ पण आहे. हे बघा मला काय स्वयंपाक नव्हता करायचा. हे बघा पण मी तर बाबासाठी एक भाकर करते चांगली. बघा मला कुठं ना कुठं एक आपलं पण जाणवलं. जाऊन दे मला पण कोण ना कोण म्हातारपण एखादी भाकर टाकून देईल. मला नाही माहिती उद्या आपलं म्हातारपण कसं होईल कसं नाही. बरोबर आहे का नाही? बघा माझी भाकर तुम्ही बघू शकता भावानं. एकाच हाताने सगळी मी करते भाकर. हे बघा हे बघू शकता. तवा ठेवलाय गरम करायला आणि तुम्ही माझी भाकर बघा. आता काय लोक मला नावं ठेवते आणि काय लोक चांगलं म्हणते, पण मी लोकांची परवा नाही करत. हे बघा हे भाकर आपली ठपाठपा ठाकून त्यांचा मला आत्मा मला आशीर्वाद देईल. बरोबर आहे का? हे झाले आपली भाकर. ठीक आहे, आता तवा गरम झाला का बघा माझा. हे बघा इथं तवा आहे. तवा गरम नाही झाला त्यावेळेला टाईम लागतोय, पण आपण करूया आणि त्या बाबाला द्यायला जाऊया. भावांनो, चांगलं काम केलं असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, आता मी पण लय मजबूर आहे सध्याला. मी पण तुम्हाला काही गोष्टी नाही सांगू शकत, पण ठीक आहे चला जेवढं माहिती होतं तेवढं मी करते. मला बी जाणं लय गरजेचं आहे मुंबईला. नाही तर उद्या मी त्यांच्या मागं लागून कुठं ना कुठं त्यांची राहायची सोय केली असती किंवा कुठं ना कुठं मी घेऊन स्वतःहून गेली असती. खरं सांगते, मी खोटं नाही बोलणार. पण मला पण ना मला पण लय टेन्शन आहे. मी काय गोष्टी नाही सांगू शकत लाईव्हवर व्हिडिओमध्ये. बरोबर आहे काय? आता इथं भाकरी झाली की तुम्हाला दाखवते. का किती छान भाकरी केली, पातळ झार केली. लसूण चटणी आहे आपण केली त्यांच्यासाठी. एका मी ह्याच्यामध्ये भरली हो का, डब्यामध्ये भरती. एक पाण्याची बाटली घेऊन जाऊ. ठीक आहे, चला मी भाकरी करते. तवा टाकलाय बघा. एक तवा टाकला तर मी ह्याच्यावर भाकर टाकते. बघा माझी भाकर गॅसवर बनवली आज भाकर. आता चुलीवर स्वयंपाक बनवायला आवडतो चांगला. आता मी हात धुवून घेते, पटकन पाण्याची बाटली भरून घेते आणि जाऊया. तिथं गेल्या मी 2 वडा घेऊन देते त्यांना, म्हणजे काय ना काय भाजी घेऊन देते तिथं मी गेल्यावर. ठीक आहे, हे बघा हे भाकरीला पाणी लावते. जास्त मी पातळ नाही केली, ठीक केली एकदम. कारण मात्र माणसाला चावते नाही चावते, पण ताजी भाकर चावून त्यांना. बरोबर आहे का नाही? बघा हे भाकरीला पचली की मी हिला हे करते, पलटी मारते. भावांनो, मी खरंच तुम्हाला खूप चांगलं कार्य करून दाखवणार. माझ्या मनात पण आले त्याला एखादा शीटर घेऊन द्यावं. ठीक आहे, ते पण आपण करूया. ठीक आहे, एकच मिनिट थांबा. हे बघा भाकर मस्त झालेली आहे. चला आता हे पाण्याची बाटली भरून घेते मी. ठीक आहे, हो का एक भाकर केली मस्त पिकी एकदम. चला आता दावते. हो का एक लसूणची चटणी घेऊन चालली, एक भाकर केली ती घेऊन जाते. पाण्याची बाटली तिथं पाणी नव्हतं त्यांना, पाणी घेऊन जाते मोठीची मोठी. ठीक आहे, चल जाऊया. मच्छा तू घरी बस, मी जाऊन आली. आता माझ्या मागे येईन बघा. येऊ नका, मी जाऊन येते आणि जाऊन येते. तू जाकरला घराला माझ्या. हां बघा मच्छा थोडं सांगून चालली. चला भावानं जाऊया. ठीक आहे, मग अंदाज झालाय. जाऊन येते त्यांना भेटून, बघते आहेत का गेलं का कोणी नेलं. ठीक आहे, चला. तो का मच्छा माझ्या मागे यायला लागलाय. जा घरी, जा घरी, जा घरी, जा घरी, जा घरी. आला मला टांगरा मोडलं तरी सुधरा नाही. मी चालली तर लोक माझ्या मागे येतोय. येऊ नको मागं घरी जा.
चला बघा एवढा अंदाज झालाय तो का एवढा अंधारा मग झोपले तुम्हाला लाईट लावून दाखवते हो का मी आले मग दाखवते. ओ बाबा बाबा ओ बाबा हे धरा तुम्हाला जेवण आणलं मी. तुम्हाला जेवण आणलं जरा पाण्याची बाटली आणली हो का पाण्याची बाटली आणली. अहो खावा खावा हा अहो पाण्याची बाटली आणली धरा. अहो धरा मामा मी सकाळी आलते ना तुमच्याकडे बस सकाळ खावा धरा. हा काय खाल्लं बाबा मी आणले मामाला वडापाव आणलाय काय उद्या मटण आणते तुम्हाला मटण खाता का तुम्ही मटण खाताय का आता उठ की भाकर आणली जरा भाकर आणली का लसूण चटणी आणली तुम्हाला जरा लसूण चटणी आणि पाण्याची बाटली आणली. हे घ्या पाण्याची बाटली बी घ्या बघा खावा उद्या मटण आणून मटण खाते का ते मटण खातात का ते का साईड मग वडापाव खाल्ला होय बरेच साईड अच्छा सकाळ खाईन तिला अच्छा अच्छा हो काय तुले हा पाण्याची बाटली बी तुम्हाला ती आणली बघा सकाळी पाणी नव्हतं तुमच्याकडे ठीक आहे. हे बघा बघा मी तिथं ठुले त्यांना पाण्याची बाटली ठुली जेवण पण इथं ठुले मी बाबा झोपले तापले एकदम बघा जाऊन चला. ओ बाबा बाबा चला बाबा झोपलं तर झोपून देतात थंडी वाजते बघा इथं पोस्ट ऑफिस आहे ना इथंच आहेत बघा सगळा अंधार भूक पडलाय आणि बघा इथं एकदाच झोपतात एकदा बघितलं का ते आमचं गाव आहे बघा. चला भावानं बघा अंधार काय तरी काय पण चुकाटा येऊ शकतो ना हो बघा आता तिथं दिवा लागलाय मग तिथं लाईट लागली मग ते उजेड येतोय बघा ठीक आहे. चला चला मी त्यांना देऊन आली हाय मच्छा बघा मच्छा पण माझी वाट बघतोय आलता माझ्या मागे येत होता. चला त्या आजोबाला देऊन आली बघितलं भावानं किती अंधार आहे तिथं किती हे आहे म्हणा काय बस 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 गप गप बघा त्याला खुशी वाटली मी आली घरी म्हणून त्या आजोबाला भेटून आली कोणी नाही नेलं आहे तसंच आहे ते. तर चला करूया आपण मुंबईनं आल्यानंतर काही ना काय करूया आपण ठीक आहे. चला